नमस्कार. ट्रिग्नॉमेट्रीची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज कोणत्या आणि त्या कशा येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यासाठी आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेऊया. राईट अँगल ट्रायंगल, सपोज हा ट्रायंगल आपण घेतला, हा अँगल आहे 90 डिग्री आणि ट्रायंगलला नाव दिलं आपण ABC आणि हा अँगल घेतला थिटा. सो याचा हायपोटेनस आहे AC. थिटाच्या लगतची बाजू म्हणजे ॲडजेसंट साईड आहे BC आणि थिटाची अपोजिट साईड आहे AB, अपोजिट साईड, आणि हा आहे हायपोटेनस. राईट, अशा तीन साईडचा ट्रायंगल आपण घेतला. आता याचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज पहिल्यांदा लिहूया. तर पहिला आहे साइन थिटा. साइन थिटा काय असतं? अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस. अपोजिट कोणतं आहे? AB डिवायडेड बाय हायपोटेनस आहे AC. आता याच्यावर डिटेलमध्ये आपण याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर कॉस थिटा, मी आता डायरेक्ट लिहितोय. कॉस थिटा काय आहे? ॲडजेसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस. ॲडजेसंट आहे BC डिवायडेड बाय हायपोटेनस आहे AC. त्यानंतर टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजेसंट साईड, म्हणजे AB डिवायडेड बाय BC. त्यानंतर आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे अपोजिट ऑफ साइन थिटा, म्हणजे AC डिवायडेड बाय AB. 1 अपॉन साइन थिटा असतं कोसेक थिटा. राईट, 1 अपॉन साइन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय असतं? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. त्यानंतर सेक थिटा. सेक थिटा म्हणजेच काय? कॉस थिटाच्या अपोजिट, म्हणजे AC डिवायडेड बाय BC, म्हणजेच 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. आणि कॉट थिटा काय असतं? टॅन थिटाच्या अपोजिट, म्हणजे BC डिवायडेड बाय AB, BC बाय AB, म्हणजेच कॉस डिवायडेड बाय साइन थिटा, कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. हे झाले 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज. आता आपल्याला काढायचे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज. तर त्यासाठी आपण हा राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरसचा जो रूल आहे तो आपण या राईट अँगल ट्रायंगलसाठी वापरू शकतो. काय असतो पायथागोरसचा रूल? हायपोटेनसचा स्क्वेअर किंवा दोन हायपोटेनस सोडून ज्या राहिलेल्या साईड्स आहेत त्याचा स्क्वेअरची ॲडिशन जर आपण घेतली, त्याच्या स्क्वेअरची ॲडिशन, तर ती इज इक्वल टू असते हायपोटेनसच्या स्क्वेअरची, हायपोटेनसचा स्क्वेअर. राईट, म्हणजे काय येणार? ABचा स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू असते हायपोटेनस स्क्वेअर, AC स्क्वेअर. राईट, आता या ABला मी काय करतो? हायपोटेनियस, इकडे मला 1 पाहिजे, सो यानं इकडे मी डिवाइड करतो, म्हणजे काय होईल? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर डिवायडेड बाय AC स्क्वेअर इज इक्वल टू होणार 1. आता हे AC स्क्वेअरनं मला सेपरेट डिवाइड करावं लागेल. AB स्क्वेअर डिवायडेड बाय AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर डिवायडेड बाय AC स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजेच असं पण लिहू शकतो मी, AB डिवायडेड बाय AC पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस BC डिवायडेड बाय AC पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. कारण खाली पण स्क्वेअर आहे, वर पण स्क्वेअर आहे, म्हणजे दोन्हीचा एकत्रच स्क्वेअर लिहू शकतो मी. AB बाय AC काय आहे? AB डिवायडेड बाय AC साइन थिटा, म्हणजे साइन थिटाचा स्क्वेअर प्लस BC डिवायडेड बाय AC काय आहे? कॉस थिटा, कॉस थिटाचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता हे साइन थिटाचा स्क्वेअर म्हणजेच आपण असं पण लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटाचा स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही आहे पहिली ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतं 1. पहिली ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. आता याला आपण कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करूया दोन्ही बाजूला. डिवाइड बोथ साइड्स बाय कॉस स्क्वेअर थिटा. काय होतंय बघूया? साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा, प्रत्येकाला सेपरेट डिवाइड होणार कॉस स्क्वेअर थिटा. त्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. आता साइन अपॉन कॉस काय असतं? टॅन थिटा. साइन अपॉन कॉस स्क्वेअर आहे म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा प्लस
कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल होणार आणि काय राहणार 1 आणि 1 अपॉन कॉस काय असते 1 अपॉन कॉस सेक थिटा म्हणजे त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. हे 1 मी जरा इकडे लिहितो पहिल्यांदा म्हणजे 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा पुढे लिहितो 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. दिस इज सेकंड आयडेंटिटी, सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आता पहिली आयडेंटिटी मी पुन्हा एकदा घेतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या पहिल्या आयडेंटिटीला मी आता साइन स्क्वेअरने डिवाइड करतो. पहिल्यांदा कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं, दुसरी आयडेंटिटी आली, आता साइन स्क्वेअरने डिवाइड करतो, अजून एक आयडेंटिटी आपल्याला मिळेल. डिवाइड बोथ साइड्स बाय साइन स्क्वेअर थिटा. सो साइन सेपरेट डिवाइड होणार साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा. सो काय येणार साइन स्क्वेअर थिटा बाय साइन स्क्वेअर थिटा राहणार 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा, कॉस बाय साइन असतं कॉट म्हणजे कॉट स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू 1 अपॉन साइन कोसेक त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. सो ही आहे तिसरी आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतं कोसेक स्क्वेअर थिटा. सो आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं 3 आयडेंटिटी आपण डिराईव्ह केल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोजपासून. पहिले आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, त्यासाठी पायथागोरस थेरम आपण वापरला. त्यानंतर पहिली आयडेंटिटी आली त्याला कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं आणि दुसरी आयडेंटिटी आली 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. त्यानंतर साइन स्क्वेअरनं दोन्ही बाजूला डिवाइड केलं तर आपल्याला भेटली काय तिसरी आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढचा टॉपिक घेऊन, तोपर्यंत थँक्यू.